साजिवली संघाचे कर्णधार, कानविंदे संघाचे कर्णधार, बेलवड संघाचे कर्णधार आणि कडूचीवाडी संघाचे कर्णधार, चारही संघांच्या कर्णधारांनी कृपया मुख्य व्यासपीठावर आयोजकांशी लॉस आपण सेकंड इनिंगचे करणार आहोत. तर चारही संघांचे कर्णधार साजिवली, कानविंदे, बेलवड आणि कडूचीवाडी. त्याचप्रमाणे या दोन्ही संघांचे 12 बॅट्समॅन आमच्या सोबत आहेतच. तर एक चिठ्ठीमध्ये विजयी संघ अर्थातच भोसपाडा आणि शिरोळ असे नक्कीच नावं असतील. तर सामन्याला होती सुरुवात. शिरोळ संघ पहिला चेंडू मुनाफसाठी, पहिला चेंडू सरळ सरळच्या दिशेने इथे पहिला चेंडूवर षटकार आलाय आणि इथे मात्र मायक्रोफोनवर थोडंसं परावर्तन करूयात. आपण आवाज ऐकणार आहात आमचे परमस्नेही मित्र, साथी समालोचक, शहापूर तालुक्याचा एक सदाबहार आवाज जगदीश दी चारमरे सर. धन्यवाद. भोसपाडा आणि शिरोळ अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर आहे, दिशा देखील भरकटलेली पाहायला मिळते. पंच वाईटचा इशारा करतात. सलग 2 षटकार, त्यानंतर एक एक्स्ट्रा रन स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. धावत संख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचली. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला समोर. कव्हरला खेळाडू आहेत, धाव घेण्याचा मानस नाहीये. डॉट बॉल आलाय. शिरोळ विपक्ष भोसपाडा अशी प्राथमिक फेरीतील अंतिम लढत सध्या आपण मैदानाच्या मध्ये पाहता मित्रांनो. भोसपाडा संघ बॅटिंग करतोय, शिरोळ संघ क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला पाहायला मिळतो येल्लो जर्सी मध्ये. आणि शिरोळ संघ बॅटिंग करतोय जो ग्रीन इन ऑरेंज ऑरेंज जर्सी मध्ये, जर्सी इन ऑरेंज आणि जर्सी इन येल्लो आपल्याला भोसपाडा संघ पाहायला मिळतोय.
थँक्यू डीजे. धन्यवाद. संख्या 22 झालं स्कोरबोर्डवर. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड सध्या आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल आहे फुललेनचा. बिडॉनला खूप चांगली फिल्डिंग आणि कोणत्याही प्रकारची धाव या बॉलवर मिळाली नाहीये. डॉट बॉल आहे आणि ओव्हर या ठिकाणी समाप्त होते. दुसरं षटकाची सांगता होत असताना 2 ओव्हर नंतर 11.00 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. ती धावसंख्या स्कोरबोर्डवर 22 विकेट गमावले आतापर्यंत 2. यानंतरचा होणारा सामना असेल द्वितीय फेरीतली पहिली लढत साजिवली आणि बेलवड, ज्यामध्ये साजिवली संघानं क्षेत्ररक्षण टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि बेलवड संघाला इन्व्हाइट केले ते बॅटिंगसाठी. हा मॅच नंतर लगेचच तो सामना आपण सुरू करणार आहोत. चालू सामन्याकडे जाऊयात आपण. 1:29 झालेत. 11 मिनिटं घेतलेत. लक्ष असू द्या भोसपाडा संघ तुम्ही कॅपमध्ये खेळतायत. इनफिल्डच्या वरून भरपूर दूरवरचा चेस आहे आणि इथे बॉल निघून जाईल हवेच्या जोता बरोबर सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त फटका, चौकार. ओहो, फुललेनचा बॉल आहे. यावी गती होती, भन्नाट वेग आणि लाईन देखील ॲक्युरेट होती. कमबॅक केलं इथे चांगलं. यावी डोक्याला प्रस झाला बॉल. शॉट थर्डमॅनकडे गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि लेग बाईटची ही धाव असेल असं पंच इशारा करतात आमच्यापर्यंत. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 27-27. ऑन बोर्ड. इथे देखील चांगली लाईन मेंटेन ठेवली या ओव्हरमध्ये आतापर्यंत. सत्तावीसावा स्कोर बोर्डवर आपल्याला बाला मिळतो. षटक क्रमांक 3चा खेळ सध्या सुरू मैदानामध्ये. विनोद समोर खेळलेत. कनेक्शन प्रॉपर आहे परंतु मिसटायमिंग झाला फटका. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला एक सहज सोपा झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि अजून एकदा काय ते लागतो इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघाला. यावेळी फलंदाज रमेश बॅक टू द डगआउट. थँक्यू. 27 धावसंख्येवर लागणारा हा तिसरा धक्का आहे. आपण पाहता सध्या स्कोरबोर्ड आतापर्यंत 62 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागलेत. UTC सर्व आम्हाला दाखवते त्यांची टेक्निकल टीम. 62 षटकार. कालचा पहिला दिवस होता आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि अजूनही खूप सारे दिवस आहेत. ग्रामीण ओपन क्रिकेटचा थरार देखील तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. मातब्बर दिग्गज संघ ठाणे जिल्ह्यामधील तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जरूर कुठे जाऊ नका. पुढचे 7 ते 8 दिवस मनोरंजनाचा महासंग्राम क्रिकेटच्या माध्यमातून ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि तमाम ग्रामस्थ मंडळ बिरवाडीकरांच्या वतीनं तुमच्या भेटीसाठी
श्रेयस दादा विखंडे पुरस्कृत दादासाहेब खाडे स्मृतिचषक 2025 थरार पुढील संडे पर्यंत पाहायला विसरू नका. धावसंख्या 31 धावा स्कोर बोर्डवर. क्रमांक 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 1 ओव्हरचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. तर 4 मिनिटांमध्ये संपवलं तर तुमचं ओव्हरहेड प्रॉपर होईल, त्यामुळे लक्ष केंद्रित करा सगळ्याच गोष्टींकडे. ऑन साइडला प्रॉपर कनेक्शन आहे, परंतु मिस टायमिंग झाला फटका मिड विकेटला. अगदी सीमारेषेच्या लगत हा झेल टिपलाय आणि अजून एक धक्का इथे लागतो तो शिरोळ संघाला. फलंदाज बाद. थँक्यू. श्रेयसदा विखंडे यांच्या समाजसेवेचं, त्यांच्या राजकीय सांस्कृतिक जीवनाचं गुणवर्णन करणारे संगीत आपण ऐकलत. रडारमध्ये ऑनसाईडला फटका, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. आतापर्यंत बघितलं तर भोसपाडा संघानं क्षेत्ररक्षण या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं या तर खूप चांगली कामगिरी केली. डायरेक्ट हिट आणि इथे रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का लागतोय शिरोळ संघाला. फलंदाज बाद. थँक्यू. धावसंख्या 32 आहे स्कोर बोर्डवर. 5 विकेट आतापर्यंत निम्मा संघ तंबूच्या अस्त्राला पोहोचलाय तो ईशा स्पोर्ट्स शिरोळ संघाचा. ऑन साइडला अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? ओ येस, 2 धावा कंप्लीट. पॅकअप चांगला आलाय, त्यामुळे ते 2च धावांवर समाधान मानावं लागेल. चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या पोहोचवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. धावसंख्या 34 आहे. शेवटचं षटक आपण पाहत आहे सध्या प्रगतीपथावर असताना. हा मिस्टॅमिक आहे फटका, परंतु नोमास लँड मध्ये जाऊन पडेल. खेळाडू खूप दूर होते, थोडेसे फंबलिंग करतात. 3 खेळाडू ते एका बॉलवर गेले होते आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 3 धावा पळून पूर्ण केल्या. धावसंख्या 37. क्रमांक 4चं षटक सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इनिंगचं शेवटचं षटक आहे. यानंतर साजिवली आणि बेलवड अशी द्वितीय फेरीतली पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. स्विंग अँड मिस पंचवत आहेत. लाईन पाहतायत. हा वाईड बॉल घोषित केला. उजव्या भरपूर बाहेर टर्न झाला होता बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड मध्ये होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या चांगला बॉल आहे इथे. स्विंग अँड मिस. यावी चांगली लेंथ आहे.
धावसंख्या एक आपण पाहताय 38 आकड्यावर आणि एकंदरीत 5 बॉलचा खेळ आतापर्यंत या ओव्हरमध्ये झाला. शेवटचा बॉल आहे. लगेचच शिरोळ संघावर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण तुम्ही देखील 20 मिनिटांमध्येच इनिंग संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर देखील एक रनआउटची संधी आहे. विकेट मिळेल. धावसंख्या 38 आकड्यावर स्थिर राहिली. 39 धावसंख्येचा टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघानं. ते भोसपाडा संघासमोर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 बिरवाडीकराची मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा तुमच्या भेटीसाठी सध्या सुरू आहे. दुसरा दिवस आहे. खसारा खर्डी विभाग. ऐकूया डीजे कडने एक सुमधुर संगीत. थँक्यू सो मच. चला पुनश्च एकदा साजिवली संघाचे कर्णधार आणि बेलवड संघाचे कर्णधार. साजिवली विपक्षामध्ये बेलवड, दोन्ही संघांचे कर्णधार. ओके, नाणेफेकी झाली आहे. तर सुरू असलेला सामना आहे. एका बाजूला शिरोळ, दुसऱ्या बाजूला भोसपाडा. शिरोळ संघानं प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्येचा डोंगर आतापर्यंत रचलाय तो म्हणजे 38. ज्या स्टार्टने फलंदाजी सुरू झाली होती ती कुठेतरी नंतर चाचपडली आणि विचार करता फक्त आणि फक्त 38 पर्यंत मजल मारता आली. या मैदानावर 38 धावा मी तर म्हणेल फार छोटी धावसंख्या आहे. सलामीची जोडी भोसपाडाच्या माध्यमातून विनोद आणि राजेश दाखल होतील. धावसंख्या झाली आहे 38. 39 धावसंख्येचं आव्हान 4 ओव्हर मध्ये ते असेल भोसपाडा संघाच्या समोर. विनोद आणि राजेश. तर शिवराम गोलंदाजी मार्गासाठी सज्ज होईल. शिरोळ संघ फार चांगला संघ आहे. जेवढी चांगली फलंदाजी होती त्याहीपेक्षा जास्त चांगली त्यांच्याकडे गोलंदाजी आहे. 24 चेंडू 39 धावा रोखायच्या आहेत. परंतु दुसऱ्या बाजूने भोसपाडा संघ की जो खूप चांगली कामगिरी या हंगामात करत आलाय, तोच संघ समोर आहे. 24-39 ची गरज असताना काय होईल हे मात्र पाहावं लागेल. पुनश्च एकदा तमाम जोडलेल्या मायबाप लाडक्या क्रिकेट रसिकांचं लखलखत्या उन्हामध्ये उपस्थित असलेल्या मैदानावर सर्वच क्रिकेट चाहत्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांनाच UTC माध्यमाच्या लाईव्हच्या माध्यमातून आणि मैदानावर उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंना या खेळाच्या माध्यमातून मैदानाच्या दिशेने घेऊन जातोय. रन चेसला होईल सुरुवात. पहिला चेंडू नक्कीच पंच अभिजित सावंत आहेत. सावंत सरांचा इशारा आलाय वाईटचा. त्याचसोबत हेमंतजी तावडे आहेत. खूप चांगली पंचांची भूमिका आजच्या दिवसामध्ये आपण सकाळच्या सत्रापासून पाहतोय. कालही पाहिली होती.
आजही पाहतोय. पुन्हा एकदा इथे मात्र वाईड चेंडू. दोन धावा झाल्यात. चेंडू अजूनही एकही लिगल चेंडू हाताळला नाहीये. आणि पहा, फलंदाजांवर दबाव टाकायचा असेल तर आक्रमक फील्ड सेटअप केला पाहिजे आणि तोच फील्ड सेटअप इथे मात्र करण्यात आलाय. शॉर्ट पॉइंट इथे मात्र सजवलाय, परंतु फरक पडत नाहीये. इनफिल्ड मध्ये खेळत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला गॅदर करतायत, फेकी करतायत. एकच धाव, एक चेंडू आणि 3 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 39चं आव्हान मी तर म्हणेल फार छोटं आव्हान या मैदानावर आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये आव्हान मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या, आव्हान हे आव्हान असतं. नुकताच झालेला इमर्जन्सी आशिया चषकामध्ये बांगलादेशच्या इमर्जिंग खेळाडूंनी भारताच्या संघासमोर 194चं टार्गेट ठेवलं. टार्गेटला चेस करत असताना कुठेतरी मॅच टाय झाली. टाय झाल्यानंतर पुन्हा भारताचे फलंदाजीला आले आणि सुपर ओव्हरमध्ये बॅक टू बॅक विकेट जात असताना फक्त 0 धावसंख्या झाली. पुन्हा भारत गोलंदाजीला आला. भारताने पहिल्या चेंडूवर विकेट घेतली आणि दुसरा चेंडू वाईट गेला, परंतु दुर्दैव भारताचं होतं की तिथे यष्टिरक्षकाकडून चुकी झाली आणि तो सामना बांगलादेश संघाने जिंकला. अन्यथा पुन्हा एकदा टाय पाहायला मिळाली असती. म्हणून क्रिकेटच्या खेळात कोणतेही टार्गेट मोठं असतं आणि छोटं कोणतंही नसतं, परंतु मेहनत ही फार महत्वाची असते. सराव फार महत्वाचा असतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट उगाच म्हणत नाहीत. लेग बायच्या माध्यमातून धावसंख्या इथे मात्र येत असताना अभिजित सावंत सरांचा इशारा आला लेग बायचा. धावा 2 आल्या. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 7-5. 5 धावा. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. फील्ड मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बनतील दर्शक. पहिल्या टप्प्यावर इथे मात्र चेंडू निघून चाललाय. सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. 4 धावा. थँक्यू सो मच. धावसंख्या झाली ती म्हणजे 9. खूप चांगली फटकेबाजी, संयमी खेळली मी जर म्हणेल. हा पुन्हा एकदा इथे मात्र स्ट्रॉंग अपील आणि काय घडतंय, पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय आणि विकेटचं झालंय पतन. पहिला धक्का लागतोय फलंदाजी करणाऱ्या टीम भोसपाडा संघाला. थँक्यू सो मच. चला लगेच फील्ड सेटअप करा, कोणत्याही प्रकारचा विलंब करू नका. शिरोळ संघ निलेश मैदानाच्या आतमध्ये आलाय इन ॲट क्रमांक 3 वर. पहिली विकेट गेल्यानंतर 1 डाऊन पोझिशन वर आपण पाहत आहोत. निलेश 9 या धावसंख्येवर पहिला धक्का दिला गेलाय आणि चेंडू झाले 4 चेंडू आणि 9 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. खूप चांगली पंचांची भूमिका आपण या सामन्यामध्ये पाहत आहोत. नवे तर संपूर्ण स्पर्धेत पाहत आहोत. पुन्हा एकदा इथे मात्र शॉर्ट पुल केलाय. फलंदाज होतील बाद. खूप दूरवरची चेस करत असताना इथे पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक गणेश होते. गणेशने अचूक झेल टिपला आणि निलेशला माघारी धाडलाय. धक्का क्रमांक 2 पहिल्या षटकामध्ये 9 या धावसंख्येवर लागतोय फलंदाजी करणाऱ्या भोसपाडा संघाला. थँक्यू सो मच. चला फलंदाज लगेच तयार ठेवायचंय भोसपाडा संघ. सुभाष आलेत मैदानाच्या आतमध्ये इन ॲट क्रमांक 4 वर. फील्ड सेटअप जो अटॅकिंग फील्ड सेटअप ठेवलाय स्वतः संघाचे
कर्णधार मुनाफ यांनी खूप चांगली फील्ड सेटअप इथे मात्र सजवली आहे. अटॅक करतायत, फलंदाजांना नक्कीच संभ्रमात ठेवलंय. जो शॉर्ट पॉइंटचा खेळाडू एकदम अगदी विकेटच्या जवळ ठेवलाय शॉर्ट पॉइंटला, तिथे थोडेसे संभ्रमात येत आहेत फलंदाज. पुन्हा एकदा इथे मात्र सुरेख फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत, परंतु मोठी चेस आहे. चेस अपुरी पडेल. चेंडूचा होतोय विजय. चेंडू निघून चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. थँक्यू सो मच डीजे. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद आणि धावसंख्या धावफलकावर आहे 13. राजेश आणि निलेश जरूर बाद झाले. सुभाष आणि विनोद मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. शिवरामचं पहिलं षटक 13 धावेंचं राहिलं आणि उर्वरित 18 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 26 ची गरज आहे. 18 मध्ये 26. एखादा चांगली ओव्हर इथे मात्र खूप चांगल्या प्रकारे कमबॅक करून देईल शिरोळ संघाला, परंतु या ओव्हरमध्ये एखाद्या ओव्हरमध्ये जर 2 बिग हिट आले तर सामन्याची हवा संपूर्णपणे निघाली जाईल. स्वतः कर्णधार मुनाफ आता स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेत आहेत गोलंदाजीची आणि स्वतः गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. सलामीला आलेला विनोद अजून मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच इथून एक पार्टनरशिप बिल्ड करणं फार महत्त्वाचं राहील, कारण की बॅक टू बॅक 2 धक्के लागल्यानंतर शेवटच्या चेंडूवर चौकार जरूर आला सुभाषच्या माध्यमातून, परंतु इथून पुढे या सामन्यामध्ये लो स्कोर मॅच जरी असली तरी हाय व्होल्टेज व्हायला फार वेळ लागणार नाही, कारण एखाद दुसरी विकेट सुभाषची विकेट आली किंवा विनोदची विकेट आली तर ती मित्रमाने अडचण निर्माण होऊ शकते. आणि इथे जिंकायचं असेल शिरोळ संघाला तर विकेटसाठी जावं लागेल, कारण एखाद दुसरा डॉट बॉल नंतर एखाद दुसरा मोठा फटका आला तर प्रेशर रिलीजही होतं, पण तो प्रेशरामध्ये जर विकेट आली तर मग अजूनही प्रेशर वाढतं. म्हणून इथे मात्र दडपण टाकावं लागेल. पुन्हा एकदा इथे मात्र लाईन चेक केली जाईल. वाईटचा इशारा आलाय. पंच अभि सावंत सर. मुनाफचा पहिला चेंडू वाईट इथे मात्र पाहायला मिळाला. 14 या अंकावर धावसंख्या आहे. प्रत्येक चेंडू नंतर आम्ही समीकरण सांगतोय, कारण रन चेस इथे मात्र सुरू आहे. पुन्हा एकदा इथे मात्र खराब चेंडू आहे. दिशा दिली आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय, परंतु थ्रोपैकी करतील. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावेची मुभा जरूर होती आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विचार केला गेला तर या प्रकारची फलंदाजी फार गरजेची आहे. शांत संयमी खेळी इथे मात्र खेळणं गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धावसंख्या घेत धावफलक हालतं ठेवणं गरजेचं आहे, कारण जेणेकरून जो दबाव निर्माण होणार आहे तो दबाव निर्माण होणार नाही याचा विचार करावा लागेल. पुन्हा एकदा इथे मात्र ऑनसाइडला खेळायचा होता. बॅटला लागून नक्की शरीरावर आदळले की काय असं चित्रित झालं, परंतु चांगली गोलंदाजी होती मुनाफच्या माध्यमातून. अनुभव खूप सारा आहे. वयाने जरी कमी असला तरी खूप मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि तो अनुभव आता इथे मात्र पणाला लावावा लागेल. पुन्हा एकदा इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न जरूर झाला. स्टेप आउट होत असताना बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. दबाव निर्माण झालाय. प्रत्येक डॉट बॉल नंतर जो दबाव निर्माण होतो तो दबाव आता मात्र इथे मात्र निर्माण झालाय. खराब चेंडू आणि त्याला मागता दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक जरूर होते. बनतील दर्शक. चेंडू निघून जाईल. 4 धावेसाठी चौकार आणि बिमर सुद्धा इथे मात्र दिला गेलाय. थँक्यू सो मच. जो दबाव 2 चेंडूंवर निर्माण झाला होता, कुठेतरी चेंडू रिलीज करताना बोटांमधून निसटला. सरळ बिमर चेंडू पाहायला मिळाला. पुढील चेंडू फ्री हिट असेल आणि बिमर चेंडूवर चौकार आला, म्हणजे एकंदरीत 5 धावा आल्या. धावसंख्या 21 या अंकावर पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा इथे मात्र काय घडलं. यष्टीरक्षक बीट आउटफील्ड फास्ट. चेंडू निघून चाललाय मागच्या दिशेला. सरळ नॉन स्टॉप 4 धावेसाठी आलाय चौकार.
थँक्यू सो मच. पहा आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहत आहोत. यष्टिरक्षकाकडून थोडीशी मिसफील्ड झाली. तदनंतर थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने फार चांगले प्रयत्न केले परंतु तेही अपुरे पडले आणि चेंडू निघून गेला. फाईन लेग. थर्डमॅन आतमध्ये होता नॉनस्टॉप चौकारासाठी. पुन्हा एकदा सुरेख फटका. इथे मात्र जागा बनवून खेळायचा प्रयत्न जरूर झाला. डीपमध्ये पॉईंटला तिकडे मात्र क्षेत्ररक्षक जरूर आहेत. डीप पॉईंट क्षेत्रामध्ये 2 धावा तत्पूर्वी प्राप्त होतीलही. 2 धावांनी 27 या अंकावर धावसंख्या पाहायला मिळेल आणि अजूनही विजयासाठी 12 धावेची गरज आहे. 39चं टार्गेट बनवल्यात आतापर्यंत. 27 चेंडू झालेत 5. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. म्हणजे कुठेतरी तो खराब चेंडू आला तदनंतर सामना फिरला गेला आणि खूप चांगला फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत. डीप मिड विकेटमध्ये तिथे एकच धाव प्राप्त होईल. विनोद खूप चांगली कामगिरी या सामन्यामध्ये करतोय. एकेरी दुहेरी धावा खराब चेंडूला चौकारामध्ये परावर्तित करत असताना आतापर्यंत 2 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती म्हणजे 28 आणि गडी गमावले 2. म्हणजे 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा नक्कीच चांगली धावसंख्या आहे. विजयासाठी अजूनही 12 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. 12 मध्ये 11 नक्कीच मी तर म्हणेल इथूनही रोखता येऊ शकतं परंतु 12 मध्ये 11 होऊ शकतात कारण क्रिकेटच्या खेळामध्ये नक्कीच आम्ही अनुभवली आहे. एक सामना असाही होता की 12 चेंडूमध्ये 8 धावेची गरज होती. संघाच्या हातामध्ये 5 विकेट्स होत्या आणि तदनंतर एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट गेल्या आणि पुढच्याच ओव्हरला ऑल आउट होत असताना संघ पराभूत झाला. म्हणजे 12 मध्ये 8ही निघाल्या नव्हत्या. असे सामने आम्ही पाहिलेत परंतु या इथे 12 मध्ये 11 आहेत. विकेट 2 गेल्यात. 8 विकेट हातामध्ये आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाचा या सामन्यावर नक्कीच पगडा भारी असेल परंतु पकड मजबूत जरी असली तरी सुद्धा गोलंदाजी करणाऱ्या संघानं सुद्धा चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर भेदक मारा करत जर गोलंदाजी केली तर सामना इथूनही टर्न होऊ शकतो. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. साजिवली आणि त्यांच्या विपक्षात बेलवड असेल. या 2 संघांच्या दरम्यान आजच्या दिवसातील पहिली लढत पाहायला मिळेल तर कानविंदेच्या विपक्षात यातील विजयी संघ पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा इथे काय घडलंय. बॅटची आतील कडा लागली आणि तिथे मात्र फाईन लेगला खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट फाईन लेगला एकच धाव आली आहे. गोलंदाजी करतोय रमेश. शिरोळ संघ जो आजच्या दिवसाचा उल्लेख केला तर माझ्या मते मी ज्यावेळी लॉट्स पाहिले तर मी नक्कीच म्हटलं होतं की खूप चांगले मातब्बर संघ आहेत परंतु त्यांच्याही विरोधात नवक्या संघाने चांगली कामगिरी केली आहे हे विसरून चालणार नाहीये. आणि खूप चांगला झेल तिथे मात्र पॉइंटला टिपला गेलाय. धक्का क्रमांक 3 लागतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी करत असताना फलंदाजी करणाऱ्या भोसपाडा संघाला नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये खूप चांगलं सॉन्ग डीजेने वाजवलं. सिनेमे दिल मेरा डोले. परंतु इथे मात्र प्रत्येकाच्या हृदयात अधिराज्य गाजवतोय. सध्या तरी क्रिकेटचा खेळ या हंगामाला नुकतीच सुरुवात होतीये आणि पुन्हा एकदा तिथे मात्र थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक झालेत. बीट चेंडू निघून चाललाय मागच्या दिशेला. नॉन स्टॉप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार पाहायला मिळतोय. 4 धाब्यासाठी आले चौकार. विशेष करून मी उल्लेख करेल की आतापर्यंत जेवढे फलंदाज आले ना निलेशला फक्त अकाउंट ओपन करता आलं नाही परंतु प्रत्येक फलंदाजानं आल्यानंतर चौकारानं अकाउंट ओपन केलंय. आता रोहितही आला. रोहितने 4 मारल्या. सुभाष होता. सुभाषने 4 मारल्या होत्या. राजेशने 4 मारल्या होत्या. विनोद खेळतोय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. प्रत्येक एक टीम युनिटी काय असते आणि टीम चा खेळ काय असतो ते मात्र भोसपाडा संघ दाखवून देतोय. क्रिकेटचा खेळ जिंकण्यासाठी 11 खेळाडूंचा एकत्रित संगम होणं गरजेचं असतं तरच तुम्ही क्रिकेटचा खेळ जिंकू शकता आणि ते तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये होतंय. पुन्हा एकदा अधिक गती होती
आणि खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. बीट झालेत फलंदाज रोहित. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 33 या अंकावर आहे आणि अजूनही 8 चेंडूंमध्ये 6 धावेची गरज आहे. 8 मध्ये 6 हे 2 चेंडू जर निर्णायक राहिले, इथे जर अजून एखादी विकेट आली तर सामन्यामध्ये नक्कीच रंगत भरेल यात शंका नाहीये. पुन्हा एकदा खूप चांगला फटका आहे. आता मात्र तिथे डीपला क्षेत्ररक्षक जरूर आहेत, परंतु त्यांनाही बीट करून निघून गेलाय. 4 धावेसाठी आलाय चौकार. पहा, खूप चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी 2 धावेची गरज आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दुपारच्या सत्रामध्ये हे गाणं आपण ऐकलं. प्रत्येक संघाला अडचणीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजीराजे आठवले की विजयी कसा खेचून आणायचा आणि विजयासाठी कसं लढायचं याचं नक्कीच अनेक उदाहरणं आपण क्रिकेट खेळामध्ये पाहिलेली आहेत. आणि पुन्हा एकदा इथे पहा, खराब थ्रो. अशा रीतीने सामना जिंकलाय भोसपाडा संघानं. हार्ड लक, टफ लक टीम इन्शा स्पोर्ट्स शिरोळ. तर या सामन्याचा होता सामनावीर ज्याने दमदार कामगिरी आणि अप्रतिम खेळ केला संपूर्ण सामन्यामध्ये.